आपल्याला आवाज येतो का? रामकृष्ण हरी. आवाज येत आहे का? ओके. धन्यवाद. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संघं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 18, मोक्ष संन्यास योग नामक ह्या अध्यायातील श्लोक क्रमांक 9 इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करतो. हे अर्जुन, यत नियतं कर्म कार्यम एव इति संघं च फलं त्यक्त्वा क्रियते सह एव सात्विकः त्यागः मतः. आतापर्यंत तामस त्याग आणि राजस त्याग या दोन त्यागांचं वर्णन भगवंतानी केलं. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामस परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं विद्धि. असं राजस आणि तामस त्यागाचं वर्णन भगवंतानी स्वतः केलं. त्यानंतर भगवंताला अभिप्रेत असणारा जो सात्विक त्याग आहे, त्या सात्विक त्यागाचं वर्णन करण्याकरता भगवंत आता प्रारंभ करत आहे. सरळ असणाऱ्या अर्जुनाला त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणून अर्जुन या नावाने भगवंत संबोधन करतात. हे अर्जुन, सरळ अंतःकरणाच्या अर्जुना, यत नियतम कर्म, जे नियत कर्म आहे, शास्त्राने सांगितलेले जे नित्य नैमित्तिक कर्म आहे, ते नित्य नैमित्तिक शास्त्र विहित कर्म कार्यम एव, हे शास्त्र विहित कर्म करणं हे मला कर्तव्य आहे. म्हणून शास्त्राच्या विषयी आधीच आदर आणि मग
आदर असणाऱ्या शास्त्राने एखादं कर्म जे नित्यनैमित्तिक कर्म आहे ते अवश्य केलं पाहिजे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या कर्माच्या विषयी असणारा आदर हा अधिक विशेषत्वाने अभिव्यक्त होतो. आणि म्हणून यत नियतम कर्म कार्यम एव, जे माझं नित्य नैमित्तिक कर्म शास्त्राने विहित म्हणून सांगितलं आहे ते माझं करणं प्रथम कर्तव्य आहे. बर, म्हणून तो करतोय. मी करत असताना शास्त्र ज्या पद्धतीने करायला सांगतात कर्म, त्याची रीत, त्याची पद्धत, त्याची निगुती, त्याची विधी, तो पूर्णपणे अनुसरण करतो. काय आहे विधी, काय आहे निगुती, काय आहे पद्धती? तर सात्विक त्यागाचं स्वरूप सांगत असताना भगवंतांनी सांगितलं आहे, संगम च फलम त्यक्त्वा क्रियते. नियतम कर्म क्रियते. कर्म करत असताना काय आहे महत्वाचा भाग? संगम त्यक्त्वा, फलम त्यक्त्वा नियतम कर्म क्रियते. स एव सात्विकः त्यागः मता. अशा त्यागाला सात्विक त्याग मानला गेलेला आहे. अच्छा, कर्म करत असताना मी त्या कर्माचा कर्ता आहे असं कर्माच्या संबंधाची असणारी जी आसक्ती, मी ह्या कर्माचा कर्ता, मी आहे म्हणून हे कर्म होणार, माझ्या ठिकाणी फक्त ह्या कर्म करण्याचं कौशल्य आहे, ह्या कर्माचा केवळ आणि केवळ मीच फक्त चांगल्या पद्धतीने ते करणारा कर्ता होऊ शकतो, असं कोणत्याही कामाच्या विषयी असणारा जो अहंकार आहे त्याला कर्माचा कर्तृत्व अहंकार असं म्हणतात. संग म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे कर्म करताना होणारी आसक्ती, म्हणजेच काय, मी कर्म करणार त्यालाच म्हणायचं कर्म कर्तृत्वाची आसक्ती. संग म्हणजे आसक्ती. कर्म कर्तृत्वाचा अहंकाराचा त्याग करायचा. कितीही मोठं कर्म झालं, कितीही चांगलं कर्म झालं, जरी तुमच्या माध्यमातून झालं आहे तरी देखील मी केलं आहे असं म्हणायचं. भगवंताने ते कर्म करून घेतलं असंच म्हणायचं. म्हणून कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे घ्यायचा. दुसरं आहे फलम त्याग. मी जे काही कर्म करतो आहे हे कर्म ईश्वराची आराधना म्हणून कर्म करत आहे. मग ते कर्म शारीरिक असेल, मग ते कर्म मानसिक असो, मग ते कर्म बौद्धिक असो, ते कर्म लौकिक असो, ते कर्म शास्त्रीय असो, ते कर्म श्रौत असो, ते कर्म स्मार्ट असो, कोणते असो, पण त्या कर्माच्या फलाच्या विषयी मी आसक्ती धरतो. मी फक्त कर्म करण्याचा माझा अधिकार असल्यामुळे मी ते कर्म अगदी निगुतीने करणार, पूर्णपणे समर्पण भावाने करणार, कौशल्यपूर्ण करणार, उत्साहाने करणार,
बिनचूक करणार आहे. ते केलेलं कर्म भगवंताला समर्पित केल्यामुळे आता मी माझ्याकडनं त्या कर्माच्या फलाची अपेक्षा. मग झालेलं कर्माचं फल देण्यासाठी ईश्वर जर समर्थ आहे, तो प्रत्येक कर्माचा साक्षी आहे आणि ईश्वर हा कर्म फलदाता आहे. लेट हिम गिव्ह मी द रिझल्ट ऑफ दॅट ऍक्शन. मग देऊ द्या ना मला त्या कर्माचं फल. त्या ईश्वराला काय मला द्यायचं आहे. आय विल ऍक्सेप्ट द रिझल्ट ऑफ दॅट ऍक्शन ॲज हिज ब्लेसिंग, ॲज हिज ग्रेस, ॲज हिज प्रसाद. मग त्या कर्माचं जेही काही फल भेटेल तो मी प्रसाद म्हणून स्वीकार. I will accept the result of that action with very, very cheerfully, with very happily. मग तो कोणताही असो, कसाही असो. माझं कर्तव्य मी केलं आहे. आता त्या कर्तव्याचा काय परिणाम द्यायचा आहे ते ईश्वराच्या हातात. पण आपण मात्र कर्म हे 100% करायचं. 100% तुमचं योगदान त्या कर्मामध्ये असेल. आणि एवढं करूनही आता काय परिणाम यायचा आहे येऊ द्या आता त्या ईश्वराच्याकडे. तो आम्ही स्वीकारायला पाहिजे. त्याला म्हणायचं फलम त्यक्त्वा. संगमच फलम त्यक्त्वा मग कर्म क्रियते, नियतम कर्म क्रियते. मग ते आपल्या वाट्याला आलेले जे नियत कर्म आहे ते केलं जातं. तेव्हा स एव सात्विका त्याग, त्याला सात्विक त्याग असतो. स एव सात्विका त्याग हा मत. त्याग म्हणजे सोडणे. आता राजसिक आणि तामसिक या त्यागांच्या मध्ये राजसिक त्यागामध्येही कर्माचा त्याग केला आहे आणि राजसिक त्यागामध्येही कर्माचा त्याग केला आहे. पण राजसिक त्यागामध्ये शरीराला ह्या कर्मापासून भय होणार, क्लेश होणार आहे. काय क्लेश भयात त्यजेत, आणि कर्म दुःख. आणि तामस त्यागामध्ये कर्म अवघड आहे म्हणून त्या कर्माला दोष देण्याच्या ऐवजी आपल्यालाच दोष देऊन ते कर्माचा त्याग केला. इथे मात्र कर्माचा त्याग केलेला नाही, कर्म केलेलं. कर्म केलेलं आहे पण तरी त्याला त्याग म्हटलं. म्हणून मनुष्य जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. पण आणि ते नैसर्गिकही नाही. मग काय होऊ शकतं? जे आपल्या हातामध्ये तेवढंच होऊ शकतं. काय? कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती. कर्माचा त्याग नाही करायचा, कर्मातल्या कर्तृत्वाचा त्याग करायचा आणि कर्मातल्या फलासक्तीचा त्याग करायचा. पण कर्म मात्र माझं कर्तव्य आहे म्हणून बिनचूक जोमाने, उत्साहाने, विधीने आणि कर्तव्य भावनेने करायचं. फक्त कर्तृत्वासक्ती आणि फलासक्ती दोन्हींचा त्याग करून त्याग करायचा आणि ते आपल्या हातात आहे. या दोन गोष्टींचा त्याग जो आपल्या हातामध्ये आहे त्याचा त्याग करायचा. म्हणून कर्म करूनही या दोन गोष्टी टाकल्या तर त्या कर्माला सात्विक
त्यागासन सत्यागा सात्विको मत, असा ह्या श्लोकाचा सरळ सरळ. यावरती आणखीही काही विचार होऊ शकतो, पण आपण मौलींच्या पोळ्या पाहू. बघा, तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटे आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारुनी, स्व अधिकाराचे नावे. स्व अधिकार, स्वतःचा अधिकार. तो अधिकार कोण देतो? आपल्या वर्णाप्रमाणे आणि आपल्या आश्रमाप्रमाणे किंवा आपल्या कौशल्याप्रमाणे किंवा नीत असणाऱ्या कामाप्रमाणे आपल्या कोणता अधिकार हे करण्याचा येतो. त्याला म्हणतात की स्व अधिकार. युअर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड युअर ड्युटीज. जो जबाबदारी आणि कर्तव्य, ह्या भूमिकेतनं स्वभावे जे वाटे आलेल्या नैसर्गिकरित्या तुमच्या वाट्याला जे आलं आहे ते नैसर्गिकरित्या. गृहिणी असेल तर तिचं नैसर्गिकरित्या जे कर्म असेल, घरातला मनुष्य असेल त्याचं ते, किंवा जॉब करत असेल तर त्याचं ज्या वाट्याला आलेले जे स्वाभाविक नैसर्गिकरित्या त्याच्या कौशल्याप्रमाणे ते कर्म. आणि मग असं जर असेल आणि शास्त्राने सांगितलं असेल की कार्यमित्येवेत कर्म नियतम क्रियते अर्जुन, यत कर्म कार्यमित्येव क्रियते, जे कर्म आहे ते माझं कर्तव्य कर्म आहे, ह्या भूमिकेने मी ते करणारच आहे, असं तो करतोय. त्याचं कारण एक आहे, शास्त्राने सांगितलं आहे की असं असं कर्म तुम्ही केलं पाहिजे. शास्त्राने ती विधी सांगितली, म्हणून तो सर्वश्रेष्ठ स्थान शास्त्राला देतो. आणि त्यांनी जी सांगितलेली जी विधी आहे, जो नियम आहे कर्म करण्याचा, तो त्या शास्त्राचा गौरव मानतो, स्वीकारतो. आणि शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करणं हा शास्त्राचा गौरव, हाच जणू एक शृंगार आहे. म्हणजे तो कर्म शृंगाराने करतो. तो शृंगार कोणता आहे? शास्त्र विधी हाच एक शृंगार. शास्त्राने सांगितलंय ना, म्हणून मी काय, हा शास्त्रविधीच्या शृंगाराने सुशोभित होऊन ते तो कर्म करतो. अच्छा, त्याला म्हणायचं कार्यमित्येव कर्म क्रियते एव नियतम यत कर्म कार्यमित्येव एव क्रियते. असं जे कर्म आहे, तो ते कर्म शास्त्रविधीच्या गौरवाने शृंगारित होऊन ते कर्म. पहिलं झाल्यानंतर पुढचं काय? तैसेची पाणी दे असे फळाची, तैसेची फळाची आशे पाणी दे, त्याप्रमाणे तो त्या कर्माच्या फळाच्या इच्छेलाच काय तो आहे, पाणी देतो, तिलांजली देतो. आता मी त्या कर्माच्या फलाची काही अपेक्षा करणार, इच्छा करणार, मग आता कोण करणार? माझं कर्तव्य कर्म आहे की ते कर्म चांगलं करणं. आता फळ देणं ते ईश्वराच्या. म्हणून आता मी माझ्याकडनं विनाकारण मी हे कर्म केलं, मला या कर्माचं फळ असंच असंच आणि असंच पाहिजे, असा जो आग्रह आहे, त्या आग्रहाचा तो त्याग.
कर्म फळ देतो, पण कर्म जड असल्यामुळे स्वतः कर्म त्याचं फळ देऊ शकत नाही. मग त्या कर्माचं फळ देणारा कोणीतरी चेतन पुरुष असावा लागतो, तो ईश्वर आहे. म्हणून ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापक असल्यामुळे, सर्वज्ञ असल्यामुळे प्रत्येक जीवाचा कर्माचं फल देण्याचा अधिकार हा त्याच्याकडे असल्यामुळे हा आपल्याकडनं कर्मफलावरती जणू काही तो पाणी सोडतो. तैसेची पाणी दे असे फळाचे, फळाचे आशे पाणी दे. फळाच्या आशेवरती तो पाणी देतो म्हणजे सोडून देतो, तिलांजली देतो. भगवंताला पुढे जाऊन कर्तृत्व मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या. त्याच्या उद्देशाने हे सगळे दृष्टांत पुढचे भगवंत देतात. म्हणजे 205 ओवीमध्ये जे सांगायचं आहे ते समोर गृहीत धरून मग दृष्टांताला ज्ञानेश्वर महाराज प्रारंभ. तैसी पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया, दोन्ही केलिया कारण पतना कारण होते. मातेच्या ठाई, हे अर्जुना, हे प्रिय अर्जुना, मातेच्या ठाई अवज्ञा, तिच्या संबंधाने, पुत्राने तिची कधीच अवज्ञा करू नये. तिचा तिरस्कार करू नये. तिने सांगितलेल्या गोष्टीच्याकडे दुर्लक्ष करू नये. तिची उपेक्षा करू नये. मातेच्या ठाई अवज्ञा, तिच्या मनातल्या सगळ्या कामना, इच्छा पुत्राने पूर्ण करायची. पुत्राच्या मनातल्या कामना आईवरती थोपवायच्या नाही. तिने असं करावं, तिने हे केलं पाहिजे, नाही. आपल्या कामना तिच्यावरती नाही लादायच्या नाही. उलट तिने सांगितलेली तिच्या मनातली कामना, इच्छा आपलं कर्तव्य म्हणून, आई हे, वडील हे सगळ्या तीर्थांचं श्रेष्ठ तीर्थ आहे असं म्हणून त्यांच्या म्हणण्याचा शास्त्रीय मान्य असणारा अर्थ स्वीकारायचा. सगळे शब्द महत्वाचे आहे. आणि म्हणून आपल्या पुत्राच्या दृष्टीने आईच्या विषयी कामनाही नसावी आणि अवज्ञाही नसावी. मग काय असा आदर असा, सकळ तीर्थांचे दुरे जे का. आणि अवज्ञा केली तर, काही कामना केली तर, कामना आणि अवज्ञा हे दोन्ही केल्या पतना कारण होती. कोणाला? पुत्राला पतना कारण होती. काही शब्द तिथे आपल्याला अध्यारोत घेऊनच मग तो अर्थ करावा. पुत्राला पतना कारण होती काय? दोन्ही अवज्ञा आणि कामना केली पुत्रा पतना कारण होती. मग अवज्ञाही करायची नाही आणि आपल्या अंतःकरणातल्या कामनाही तिच्यावरती लागायच्या नाही. तिने हे केलं पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे तिने काय केलं, अशाही हे लागायचं. स्वइच्छेचा कोणताही प्रभाव आईच्या संबंधाने करायचा. आता मुलाने आईच्या विषयी ह्या दोन्ही गोष्टी टाळायच्या. आता पापाचं
आणि मुलीच्या संबंधाचं दुसरं उदाहरण देतो. आता हे पुत्राचं आईच्या विषयीच. आता दुसरं उदाहरण देत आहे बापाचं मुलीच्या विषयीच. तरी दोन्ही हे त्याजावी. मग हा हे ठीक आहे, ही दोन्ही ओवी एकत्रच आहे. तरी दोन्ही हे त्याजावी. कोणतं? कामना आणि अवज्ञा दोन्ही हे त्याजावी. मग काय करावं? आई आहे, शास्त्राने सांगितलंय मातृदेवो भव. आणि म्हणून एक शास्त्राने जर आईला देवतेचा दर्जा दिला असेल तर आईला देवतेच्या दर्जाप्रमाणेच काय करावं? तिची सेवा करावी. मग मातेची ते भजावी म्हणजे सेवायाम. मग त्या आईला माता म्हणूनच तिची सेवा करावी. या दोन्ही गोष्टी करू नये. सांगायचं काय आहे? कर्तृत्व आणि कर्मफलाचा असं पुढे जाऊ. वाचून मुखा लागी वाळवी गायची सगळी प्रश्न विचार. गाय तिच्या मुखाच्या ठिकाणी अपवित्रता आहे, पण ती सगळ्या अंगाने पवित्र मानली. मग केवळ मुखाच्या ठिकाणी जर तिचा दोष आहे तर तेवढ्या करता काय सगळ्या गायीचा त्याग केला जातो का? वाचोनी मुखा लागी वाचोनी, केवळ मुखासाठीच फक्त जर तिच्या ठिकाणी अपवित्रता असेल मग काय सगळीची गायच वाळावी? मग संपूर्ण गाय टाकावी असं कधी होतं का? नाही. ती सर्वांगाने पवित्र आहे परंतु मुखाच्या ठिकाणी पवित्र नाही, म्हणून गायीची पूजा ही मागच्या बाजूने केली. त्याचा वेगळा इतिहास आहे, तो नंतर कधी पाहू. दोन उदाहरणं ही कुटुंबातले सदस्यांच्या संबंधाने हे दिलेले आहे. आईच्या आणि मुलाच्या संबंध. पुढे जाऊन मुलीचा आणि बापाचा पण दृष्टांत आहे. पण आता लगेचच दुसरा एक निसर्गाचा दृष्टांत. आपल्याला आंबा खायचा. मग आंबा खात असताना आंब्याची सालही टाकावी लागते आणि आंब्याची बीज म्हणजे कोय पण टाकावी लागते. कोणी असं म्हणेल काय आंबा आहे, आंब्याची पोळी पण टाकायची, आंब्याची साल पण टाकायची, मग आंबा खायचाच तरी कशा? हो, आंबा खाताना आवडतो, फळ खाताना त्यातली साल आणि बी टाकायची जरी असली तरी हे दोन्ही टाकूनच मग त्या आंब्याचा आस्वादन घेता येतं फळाचं. म्हणून माऊली म्हणतात आवडतीये फळी. आवडणारी आपल्याला जी फळं असतात त्यामध्ये असार, असार म्हणजे जे साररूप नाही, हे टाकावं लागणार आहे. असं काय आहे? साली आठवडी, त्या आंब्याची साल आणि त्या आंब्याची आठवडी म्हणजे बी म्हणजे कोय. ते काय करावं लागेल? आसारे म्हणून टाकावं लागेल. कोणी म्हटलं काय साल टाकायची, पोळी टाकायची, मग खायचं तरी काय? हो, त्यासाठी अवघडी फळाते कोणी पोय आणि साल टाकावी लागते, म्हणून त्या फळाला कोणी टाकतो का? नाही टाकत. मग फळ खाताना जसं दोन गोष्टी टाकायच्या, साल आणि पोय. त्यातला काय? रस ग्रहण. आईच्या ठिकाणी कामना आणि अवज्ञा ह्या दोन्ही गोष्टी टाकायच्या. हे जसं
तसा आता सिद्धांत तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंध कर्माचा की कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद. मद म्हणजे गर्व. कर्तृत्वाचा मद केलं की नाही मी कर, माझ्याद्वारे कर्म, मी होतं म्हणून कर्म. म्हणून कर्म कितीही मोठं असू द्या, मगाशी म्हटल्याप्रमाणे शास्त्रीय असू द्या, अशास्त्रीय असू द्या, लौकिक असू द्या, श्रौत असू द्या, स्मार्त असू द्या, नित्य नैमित्तिक असू द्या, पण भगवंताने माझ्याकडनं करून घेतलं, मी निमित्त मात्र. भगवंत हा स्वामी आहे, मी त्याचा सेवक. त्याची इच्छा आहे की मी हे कर्म करा, शास्त्राची आज्ञा आहे की हे कर्म मी करा. म्हणून स्वतःच्याकडे सेवक भाव आणि परमात्म्याची ही आज्ञा आहे शास्त्राच्या माध्यमातून, म्हणून तो स्वामी भाव स्वीकारून मग जर केलं कर्म केलं तर मग कर्तृत्वाचा अहंकार, कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद. काही काही कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाचा आस्वाद मानसिकरित्या घ्यायला लागतो. काही 10वी 12वीची परीक्षा देताना त्यांच्या मनात कल्पना येते की मग असाच एक दिवस मी मग कलेक्टरची परीक्षा देत असेल आणि मग मी पास होत असेल आणि मला मोठा गौरव होत असेल आणि मग मला सगळीकडे बोलवलं जाईल, अशी कल्पना करत करत वर्तमान काळातला परीक्षा देण्याचाही तो भाग विसरून जाईल. म्हणून कर्म, समोरचं कर्म आपल्या हातात आहे वर्तमान काळातलं, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ते करत असताना भविष्य काळामध्ये याला त्याचं काय फळ भेटणार आहे याच्या आस्वादाचा त्याग करायचा. पण कर्म कोणतं आहे? नित्य नैमित्तिक. काम्य कर्मही नाही, निषिद्ध कर्म. नाहीतर थोडं जरी वाक्यातला भाव चुकला तरी अर्थ बदलतो. म्हणून नित्य नैमित्तिक कर्म करताना कर्तृत्वाचा अहंकार आणि नित्य नैमित्तिक कर्म करताना त्या कर्माच्या फलाच्या आस्वादाचा त्याग करावा. नाही केला तर नाही केला तर कर्तृत्व अहंकार आणि फलास्वाद हा कर्मातला बंध आहे, हा कर्माचा बंध. कर्तृत्व अहंकार आणि फलास्वाद ठेवून जर कर्म केलं तर ते कर्म कर्त्याला बंधन काढत ठरतं, कर्त्याला बांधून टाकणार ठरतं. म्हणून दोन्हीचा त्याग. मगाशी म्हटल्याप्रमाणे आईचा आणि मुलाचा दृष्टांत दिला, आता नंतर फळाचा दृष्टांत दिला. मध्ये होय आणि साल टाकावी, कामना आणि अवज्ञा टाकावी. तसं कर्म करताना कर्तृत्वाचा मध आणि कर्मफलाचा आस्वाद टाकावा. ही गोष्ट सांगितली. ह्या गोष्टीवरती आणखी भर देताना ही गोष्ट पक्की ध्यानात यावी करता दृष्टांत देतो. तरी या दोहीच्या विखी जैसा बाप नातळे लेकी. मुलीला शिकवत असताना तिच्यापासून भविष्यात आपल्याला काही प्राप्त होणार आहे, काही मिळणार आहे, अशी बाप आशा करत. आणि सगळं ते सगळं निरीच्छ पद्धतीने
आणि मी हे करतो आहे मुलीसाठी असा अहंकारही नसतो. म्हणून या दोहीच्या विखी कर्तृत्वाचा, तिच्याकरता मी एवढं केलं असंही म्हणत, आणि तिने मला नंतर असं करावं असंही करेल, सगळं तिच्यासाठी तो करतो. वयात आल्यानंतर तिचं लग्न करून फलाची अपेक्षा नाही, कर्तृत्वाचा अहंकार नाही, कर्तव्य म्हणून मुलीला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. दुहीच्या विखी बाप जैसा नातळे लोकी, नातडे लेकी जैसा बाप लेकी नातळे. ज्याप्रमाणे बाप मुलीच्या विषयी या दोन गोष्टी करत नाही, धरत नाही, तसं म्हटले तैसे हो न शके दुःखी विहित क्रिया. त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेल्या ज्या विहित क्रिया आहेत, त्या म्हणजे नित्य क्रिया आणि नैमित्तिक क्रिया. या शास्त्रविहित नित्य नैमित्तिक क्रिया ज्या आहेत, कर्म जे आहेत, तो ते कर्म करतो. पण कर्म करताना मला एवढे दुःख झाले आहेत असं तो म्हणत नाही. विहित विहित क्रिया तैसा दुःखी हो न शके, अशा ह्या विहित नित्य नैमित्तिक क्रिया करत असताना तो दुःखी होत नाही. हे माझं कर्तव्य, म्हणून तो कर्तव्य भावने आदराने कर्म. बरेचसे माता पिता आहेत, त्यांच्याकरता एवढं केलं का आम्हाला बघा अशा असं म्हणूच नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे. आता जे तुम्हाला भेटायचं प्रारब्ध वर्षामध्ये, तो ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकार. असे हे दोन चार दृष्टांत होते. मग आता हळूहळू सिद्धांताकडे, जो 205 क्रमांकामध्ये जो सिद्धांत सांगितला त्याचा आता विस्तार होत आहे. हा तो त्याग तरुवरू, जो का मोक्ष फळ थोरू, सात्विक ऐसा डगरू, यासीच जगी. हा तो त्याग. हा त्याग कोणता आहे? कर्माचा त्याग नाही, कर्म करताना कर्तृत्वाचा त्याग, आणि कर्म करताना फलास्वादाचा त्याग. हा जो त्याग आहे, हा त्यागच जणू काही एक प्रकारचं वृक्ष आहे, झाड आहे. हा तो त्याग तरुवरू, हा कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद, हा जो त्याग आहे, हाच एक प्रकारचा वृक्ष आहे. आणि ह्या वृक्षाला कोणतं फळ येणार आहे? जो का मोक्ष फळू ए थोरू, थोरू जो का थोरू मोक्ष फळे ए. त्या सात्विक त्याग रूपी वृक्षाला मोक्ष रूपी हे मोठं फळ प्राप्त होणार. थोरू मोक्ष फळ ए. कशाला? त्याग तरुवराला, त्याग रूपी वृक्षाला मोक्ष रूपी हे मोठं फळ येणार आहे. म्हणून जगामध्ये यासीच सात्विक ऐसा डगरू, यालाच जगामध्ये सात्विक त्याग आहे असा मोठा गौरव आहे, अशी प्रसिद्धी आहे. डगरू म्हणजे प्रसिद्धी. सात्विक ऐसा डगरू, यासीच जगी, यासीच जगी सात्विक ऐसा डगरू. यालाच जगामध्ये, शास्त्रामध्ये सात्विक त्याग आहे अशी मोठी प्रसिद्धी. मग सात्विक कर्म केलं असताना मोक्षरूपी फळाला तो प्राप्त होतो. पण मग कसा होतो? कसा प्राप्त होतो? पहा,
आता जाळोनी बीज जैसे झाडा किजे निर्वंशे, फळ त्यागोनी कर्म तैसे तेजिली तेणे. आता जैसे बीज जाळोनी, शेंगदाणे किंवा कोणतेही बीज जर आपण भाजलं, तर भाजलेल्या त्या बीजामध्ये आता अंकुर क्षमता राहील. म्हणजे आता अंकुर उत्पन्न करण्याची क्षमता नसल्यामुळे आता निर्वंश झालं आहे ते बीज. असं जाळोनी जैसे बीजे झाडा निर्वंश किजे, इथून पुढे त्याच्यापासून झाड उत्पन्न होणार नाही, म्हणून आता जणू काही त्याला निर्वंश केलं आहे. आता त्याच्यापासून पुन्हा वृक्षाधिकांच्या जातीची निर्मिती होणार. मग काय, आता त्याला खाण्याचा उपयोगी पडेल एवढंच. अच्छा, तस फळ त्यागोनी तैसे कर्म त्यजिले तेणी, त्याप्रमाणे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा स्वाद हे दोन्ही फळ त्यागोनी तैसे तेने कर्म त्यजिले, अशा प्रकारे कर्तृत्व आणि कर्मफलाचा त्याग करून त्यांनी सात्विक कर्माचा त्याग केला आहे असं म्हणावं. फळ तेजोनी तैसे तेने कर्म त्यजिले, त्यांनी कर्माचा त्याग केला. कर्माचा त्याग केला म्हणताना कर्माचा नाही त्याग केला, कर्मातल्या कर्तृत्वाचा आणि कर्मातल्या फलस्वादाचा त्याग केला. मग असं केल्याबरोबर काय घडणार आहे? काय घडणार आहे? अहो म्हटले, तया लागत खिवो परिसी, धातूची गंध कळीमा जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. लागत खेवो परिसी, लोखंड आहे, त्या लोखंडाला परिसाने स्पर्श करता क्षणीच, खेव म्हणजे क्षणीच, स्पर्श करता क्षणीच लागत खेव, त्या परिसाचा लोखंडाला स्पर्श होतो न होतो तोच काय होतं म्हटले, गंधी जैसी गंधी काळीमा धातूची जाती, त्या लोखंडाच्या ठिकाणी असणारा गंज आणि त्या लोखंडाच्या ठिकाणी असणारा काळेपणा, या दोन गोष्टी लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच क्षणी निघून जातात. गंज निघून जातो आणि काळेपणा निघून. तया लागत खेवो परिसी, धातूची गंध काळीमा जैसी, काळीमा काळेपणा, गंधी गंजपणा निघून जातो ना. कसं म्हटले, कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून जर कर्म केले गेले, तर त्याप्रमाणे रजगुण आणि तमगुण तैसे दोन्ही तुटली. सात्विक कर्म करताना रजगुण आणि तमगुण हे दोन्ही जे दोष आहेत, हे दोष निघून जातात. नित्य नैमित्तिक कर्म करायचं, ते करताना कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म करायचं. हे दोन कर्माची बंधकता टाकून निष्काम कर्म केले, लगेच आपल्या अंतःकरणातली रजगुणही नाहीसा होतो आणि तमगुणही नाहीसा. कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद सोडल्याबरोबर इकडे अहंकार आणि रजगुण तमगुण दोन्ही तुटली. कधी? लगेच. लगेच कधी? लोखंडाला परिसाचा स्पर्श होता क्षणी गंजपणा आणि काळीमा निघून जातो. तस
पण एवढा विश्वास शास्त्र विधीच्या गौरवावरती असला पाहिजे. मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे, ते मृगांबो सांज वेळे होय जैसे. थोडं लक्ष करू. सत्वे चोखाळे, त्याप्रमाणे चोखाळे म्हणजे शुद्ध, सत्वे म्हणजे सत्व गुणाने. मग त्या शुद्ध असणाऱ्या सत्व गुणाने काय होत आहे, आत्मबोधाचे डोळे उघडतील. आत्मबोध नावाचे ग्रंथ आहेत शंकराचार्यांचे, आत्मबोध. पण इथे आहे आत्मज्ञानाचे, बोध म्हणजे ज्ञान, आत्मज्ञानाचे डोळे उघड. सात्विक कर्म केलं पहिल्यांदा रजगुण तमगुण चढून जातात, आणि त्या शुद्ध सात्विक कर्माच्या मुळे आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त उघडतात. एक नवीन दृष्टी प्राप्त आत्मज्ञानाची, अंतःकरण शुद्धीपूर्वक. गुरु कुणीतरी भेटतात, त्यांना ज्ञान देतात, आणि मग बोध होतो. ह्या बोधाने काय होतं सांग, काय होतं, दिवसभर दिसणार मृगजळ संध्याकाळ झाली कुठे जात, म्हटलं दिसेनासे होतं. तैसे मृगांबू सांज वेळे होय जैसे. जैसे ते मृगांबू सांज वेळे होय, ज्याप्रमाणे मृगजळ संध्याकाळच्या वेळेस काय होतं, दिसेनासं होतं, नाहीसे होत, दिसेनासे होत. म्हणून जैसे तेथ सांजवेळी मृगांबू होय. मृगजळ जसं संध्याकाळच्या वेळेस होतं, कसं होतं, दिसेनासे होत. तसं म्हटले, सत्व शुद्ध सात्विक कर्माच्या मुळे काय होतं, रजगुण आणि तमोगुण, तमोगुणाचा काळेपणा आणि रजोगुणाची गंजपणा, हा दोन्ही कर्मातला आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त. आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाल्यानंतर या जगाकडे पाहताना दृष्टीच बदलून जाते. कशी, संध्याकाळच्या वेळेस जसं मृगजळ दिसेनासं होतं, आतापर्यंत दिसत होतं पण आता दिसत नाही, तसं तैसे बुद्ध्यादिक पुढा असताची विश्वभाषा आहे घोडा, तो न देखे कवनी कडा आकाश जैसे. जैसे आकाश कवनी कडा न देखे, आकाश सर्व व्यापक असतं, ते कोणत्याही ठिकाणी पाहत नाही, इकडे तिकडे पाहत नाही. इकडं तिकडं पाहण्यासाठी परिच्छिन्न संकुचित वस्तू लागते. आकाश इतकं व्यापक आहे, ते जसं कुणीकडेच पाहत नाही. जैसे आकाश कवणीकडे न देखे, तसं म्हटले महत अहंकार, पुढे पंचतन मात्रा, आणि असा असणारी ही सगळी अष्टधा प्रकृती, ज्याला आपण सगळं जग असं म्हणतो आहे, बुद्ध्यादिक पुढा महत, आणि मग पुढे बुद्धी म्हणजे महत्त्व, याच्या ज्याच्या आरंभी आहे, असा हा भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इत्यम्य भिन्ना प्रकृती अष्टधा. ही अष्टधा प्रकृती म्हणजे संपूर्ण विश्व, ज्याच्यामध्ये बुद्धी पुढे आहे. तैसा बुद्ध्यादिक पुढा काय होतं, असतची विश्वा एवढा, विश्वाभास एवढा असतची. हा संपूर्ण जो विश्व नाही म्हटले, हा विश्वाचा भास आहे. आणि हा विश्वाचा भास
अज्ञानामुळे आतापर्यंत भासत होता, पण शुद्ध सात्विक कर्म केल्यामुळे कर्म करताना कर्तृत्वाचा आणि कर्मफलाचा आस्वाद टाकल्यामुळे रजगुंतमग निघून गेले, आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाले, आणि त्यामुळे हा जो अष्टधा प्रकृतीने असणारी ही संपूर्ण सृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळे आता हा विश्वाभास त्याला दिसेनासा होतो. कुठं? कवणीकडे न देखे. त्याला आता विश्व दिसतच नाही. काय दिसत आहे? सगळीकडे तुला परमात्माच दिसतो. आतापर्यंत सर्प दिसत होता, पण लाईट आली, अरे नाही नाही म्हटलं, इथे दोरी आहे, सर्प नाहीच आहे. तसा परमात्म्याचा अक्षर आत्मसाक्षात्काराचा प्रकाश प्राप्त झाला. विश्वाभासाचा जो प्रकार आतापर्यंत अज्ञानामुळे भासत होता, आता त्याला जग हा विश्वाभास कुठे दिसतच नाही. सगळीकडे परमात्माच दिसत. सर्वोच्च कोटीची स्थिती सात्विक कर्मामुळे कशी प्राप्त होते हा विचार सांगितला. शेष विचार नंतर. पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कोणाला कोणाला आहे का इच्छा आहे कोणाला सारांश करायची? ठीक आहे, मीच करतो. रामकृष्ण हरी. महाराजांना वंदन. कालच्या पासून आपण 9व्या श्लोकाचं चिंतन चालू आहे, सात्विक त्याग. आणि काल एक ओवी घेतली होती. आज त्याचा पुनरुच्चार करून पुढे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सात्विक त्याग कसा असतो, तर त्याच्यामध्ये कर्माचा त्याग करायचाच नाही, तर कर्मफलाची आशा आसक्ती सोडून द्यायची. नित्यकर्म जी काही विहित कर्म आहेत ती करायचीच आहेत. काम्य कर्माने हा विषय नाही तिथे. नित्यकर्म विहित कर्म करायचे आहेत, पण ती करत असताना कर्मफलाची आसक्ती, फळाची आशा सोडून द्यायची. तर याला मग दिलेली उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं 201 ओवीपासून सुरू होतात. त्यामध्ये अमुक एक त्यांनी पाणी सोडलेलं असतं आणि कर्माच्या कर्तृत्वाचा भाव त्याच्या अंतःकरणाला शिवत पण नाही. मग याला उदाहरणं देताना काय त्याज्य आहे त्याला उदाहरण देताना थोडस वेगळं उदाहरण माऊलींनी दिले, की मातेच्या ठिकाणी अवज्ञा म्हणजे मातेचा अनादर आणि कामना, ह्या 2 गोष्टी त्याज्य आहेत. ह्या 2 गोष्टींची तुलना कोणाशी करायची? तर कर्माचा कर्तृत्व भाव आणि कर्मफळाची आशा, हे जसं त्याज्य करायचं, जसं मातेच्या ठिकाणी अवज्ञा करायची नाही, कामना करायची नाही, तसं त्या 2 गोष्टी त्याज्य करा. आणि जर असं केलं तर ते पतनाला कारणीभूत आहे. आईच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची अवज्ञा म्हणजे हा पुन्हा मातृदेवो भव पितृदेवो भव हा तैत्रीय उपनिषदातला विचार महाराजांनी आपल्याला सांगितला, की आईची कधीच अवज्ञा करायची नाही. आणि अवज्ञा केली तर तुमच्या पतनाला कारण झालंच म्हणून समजायचं. ही एक ओवी जरी मुलांनी आपल्या माते संदर्भात आणि पुढे पित्याच्या संदर्भात येणारी ओवी, एकच ओवीचा जर का नीट अर्थ समजून घेतला आणि तसं आचरण केलं, आपण नेहमी ऐकतो की एक तरी ओवी अनुभव आहे, मग फक्त ही मातेच्या ठिकाणची अवज्ञा जर केली तर ती पतनाला कारण होते, हा एक पक्का विचार जर का एखाद्या मुलाच्या अंतःकरणात बसला तर आयुष्यात जगातल्या कोणत्याच मातेची कोणताच मुलगा अवज्ञा करणार नाही. फक्त त्याने ज्ञानेश्वरीच्या या सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख करावा. नंतर गायीचं मुख हे थोडस वाईट समजलं जातं, कारण आपल्याला कल्पना आहे, शेतकरी आहोत आपण,
खाण्याच्या बाबतीत गायीचं जे तोंड आहे ना, ते काही खाते गाय, अगदी कधी कधी विष्ठाही खाते, आणि म्हणून मुखाने ती अपवित्र आहे. पण म्हणून काय तिचा त्याग करायचा का? तर पुढचं उदाहरण दिलंय की फळाची बी साल टाकून द्यायची, पण फळ नाही टाकून द्यायचं. म्हणजे कर्म नाही टाकायची, तर साल आणि बीच औषध टाकून द्यायची. तसं कर्मफलाचा कर्तृत्व भाव आणि ते सोडून द्यायचंय. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वाद ही पुन्हा सिद्धांताची ओवी की ते सोडून द्यायचंय. आणि ते जर सोडलं तर मग कर्माच्या बंधनात आपण अडकत नाही. कर्माचं बंधन कधी होतं? एखादं कर्म मी केलं असा भाव अंतःकरणात प्रगट झाला की तुम्ही त्या कर्मात अडकला. मग भले तुम्ही ते कोणतं का कर्म करेना, अगदी यज्ञ कर्म केलं किंवा गाव जेवण घातलं आणि फक्त असं म्हटलं की हे मी केलं, तर तुम्ही त्या बंधनात अडकता. आणि म्हणून या दोन्ही विषयी पुन्हा वडिलांचं उदाहरण दिलंय की वडिलांच्या मनात आपल्या कन्येविषयी कधीही इच्छा नसते, भोगेच्छा नसते, किंवा त्या पद्धतीची कधी फले नसतच. म्हणजे विहित अं, तसा जो विहित क्रियेविषयी